सर विक्रम राजपूत यांना पाहून तिच्या मनात कटुता दाटून आली. नेहमी सल्ले देणारा हा माणूस तिला आवडत नव्हता. सर विक्रम राजपूत यांच्यासोबत आणखी एक मुलगा येत असल्याचे पाहून काव्याचे डोळे विस्फारले. सर्वजण उभे राहिले आणि सरांना सुप्रभात म्हणू लागले. सुप्रभात. कृपया सर्वजण खाली बसा. त्यांनी सर्वांना बसायला सांगितले. सर्वजण शांतपणे बसले. ती सुद्धा त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहू लागली. आज मी तुम्हा सर्वांना नवीन सरांची ओळख करून देणार आहे. हे आहेत कबीर राजपूत, विक्रम राजपूत यांचे पुत्र. त्यांनी असे म्हटल्यावर संपूर्ण वर्ग आश्चर्यचकित झाला. काव्यालाही धक्काच बसला होता. सर्व मुलींच्या डोळ्यात नवीन सरांबद्दलची प्रशंसा स्पष्टपणे दिसत होती. अखेर ते इतके देखणे होते. तर आजपासून ते तुमचे केमिस्ट्रीचे शिक्षक आहेत. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना त्यांची शिकवण्याची पद्धत आवडेल. त्यांनी केमिस्ट्रीमध्ये मास्टर्स केले आहे. तुमच्या वयातही फारसा फरक नाही. मला आशा आहे की तुम्ही अभ्यासासोबतच त्यांच्यासोबतच्या क्लासचाही आनंद घ्याल. ते हे मोठ्या उत्साहाने बोलत होते. तर काव्या पूर्णपणे गोंधळून गेली होती. बाबा पुरे झाले नाहीत म्हणून मुलगाही आमच्यावर वर्चस्व गाजायला आला. ती हळूच पुटपुटली. घाईघाईने निघून जाताना कबीर राजपूतला धडकल्याची ती घटना तिला आठवली. ठीक आहे कबीर, आता बाकीच्या सर्वांना तुझी ओळख करून दे. मी निघतोय. हो बाबा, ठीक आहे. तुम्ही जा, असे म्हणून ते वर्गाबाहेर निघून गेले. हो, सगळे उभे राहा आणि मला तुमची ओळख करून द्या. माझ्या वडिलांनी तुम्हा सर्वांना माझी ओळख करून दिलीच आहे. कबीर राजपूत हसत म्हणाला आणि सगळे एक एक करून सर्वांची ओळख करून देऊ लागले. आणि मग थोड्या वेळाने काव्याची पाळी आली. ती गोंधळून गेली होती. कबीर राजपूतची नजर सतत तिच्यावर खिळलेली होती. हो मिस, कृपया तुमची ओळख करून द्या. मला अजून किती वेळ वाट पाहावी लागेल? कबीर राजपूत हसतमुखाने सहज स्वरात म्हणाला. ते ऐकून सर्व वर्ग हसायला लागला आणि मग तिने पूर्ण आत्मविश्वासाने स्वतःची ओळख करून दिली. थोड्या वेळाने जेव्हा सगळ्यांची ओळख करून दिली गेली तेव्हा कबीर राजपूतने व्याख्यान द्यायला सुरुवात केली. काव्या ती सगळं काही निरुत्साहाने ऐकत होती. जर तिचं चाललं असतं तर ती उठून पळून गेली असती. कबीर राजपूतलाही ती निरुत्साहाने ऐकत असल्याचे जाणवले. मिस काव्या, कृपया उठून इथे पुढे या. कबीर राजपूत लेक्चर चालू असताना अचानक म्हणाला आणि काव्या बडबडायला लागली. पण सर, मी इथेच बसते. ही माझी जागा आहे. तिनेही हार मानली नाही. पण आता मी तुम्हाला इथे यायला सांगतोय म्हणून कृपया वाद नकोत. तो गंभीरपणे म्हणाला. काव्याला राग आला आणि तोंड वाकडे करून ती पुढे येऊन समोरच्या रिकाम्या जागेवर बसली. कबीर राजपूत मनसोक्त हसला, पण त्याने गंभीर चेहरा ठेवला. गुलाबी रंगाच्या छोट्या कुर्त्याखाली पांढरी पॅन्ट आणि पांढरा दुपट्टा घातलेली ती त्याला खूपच गोंडस दिसत होती. हो, तर आपण कुठे होतो? लेक्चर पुन्हा सुरू झालं. काव्या आता लक्ष देऊन ऐकू लागली. तिला भीती वाटत होती की तिला वर्गाबाहेर काढलं जाईल. माफ करा परी, तिला एका अनोळखी पद्धतीने हाक मारली गेली. तिने वर बघितलं तर म्हणाली, हो कृपया राक्षस, ती रागाने म्हणाली. वडाच्या झाडाच्या दुसऱ्या बाजूला बसलेला कबीर राजपूत तिच्या या पद्धतीवर हसला. मी तुझी स्तुती केली आणि तू माझा अपमान केलास? त्या मुलाने निरागसतेचे सर्व विक्रम मोडले आणि काव्याला वाटलं की त्याचं डोकं फोडून टाकावं. मी अजून तुझा अपमान केलेला नाही. जर तू आत्ताच्या आत्ता इथून गेला नाहीस तर बघ तुझं काय होतं. तो बहुतेक नवीन होता. मी विद्यापीठात अपमानित व्हायलाच आलो आहे. मग तू काय करणार? तुला हवं असेल तर मी एका मिनिटात तुझा अहंकार काढून घेऊ शकते. यावेळी तो सुद्धा गर्वानेच बोलला. याआधी त्याला ती एक भित्री मुलगी वाटत होती. काव्याचा पारा चढला. तिने झाडाजवळ पडलेला एक मोठा दगड उचलला आणि त्याच्या डोक्यात मारला. तो वेदनेने किंचाळला. त्याचा ओरडा ऐकून कबीर राजपूत सुद्धा घाबरून पुढे आला. काव्या, हे तू काय केलंस? रक्ताने माखलेल्या मुलाला पाहून तो धक्क्यात म्हणाला. सर, तो माझ्याशी गैरवर्तन करत होता. स्वतःला सावरत ती म्हणाली. मूर्ख मुलगी, अजून कोणालाही अशी मारहाण झालेली नाही. असे म्हणत त्याने पटकन मुलाला तेथून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. काव्या घाबरून तिच्या ग्रुपमध्ये आली. ती खूप घाबरली होती. ही बातमी संपूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये वाऱ्यासारखी पसरली. सगळे तिला मनोरुग्ण समजू लागले. पण तिचा ग्रुप तिच्या पाठीशी होता. त्यांना माहीत होतं की काव्याने योग्य गोष्ट केली होती. एक मुलगी इतकी कणखर असायलाच हवी आणि काव्यासारखी व्यक्ती खूप कणखर असते. जर कबीर राजपूतने हे प्रकरण हाताळले नसते तर यावेळीही तिच्या ऑफिसमध्ये उपस्थितीची नोंद झाली असती. त्याला त्या मुलीबद्दल प्रेम आणि राग दोन्ही वाटत होते. त्याला आपल्या निवडीचा अभिमान वाटू लागला की तो एक कणखर स्वभावाच्या आणि धाडसी मुलीच्या प्रेमात पडला होता, जिला स्वतःचे रक्षण कसे करायचे हे माहीत आहे. तू काय केलंस? तू युनिव्हर्सिटीमध्ये गैरवर्तन केलंस? मीनाक्षी आल्याबरोबर कठोरपणे म्हणाली. पण तिचा त्यावर काहीच परिणाम झाला नाही. तिला त्या स्वराची सवय झाली होती. मी काय केलंय? ती सहजपणे म्हणाली, ज्यामुळे तिचा राग आणखीनच वाढला. तू युनिव्हर्सिटीत एका मुलावर दगड फेकून त्याला जखमी केलंत.
डोळ्यात अश्रू दाटून आले असताना ती म्हणाली. काव्याने एक उसासा टाकला. जर कोणी माझ्याशी गैरवर्तन केलं तर मी पण त्याच्याशी तसंच वागेल, असं म्हणून ओठ आवळून ती आपल्या खोलीकडे निघाली. जेव्हा ती खोलीत शिरली तेव्हा कोणत्या तरी अनोळखी भावनेने तिच्या डोळ्यात पाणी आले. ती बॅग तिने ती फेकून दिली आणि स्नानगृहात गेली. थोडे फ्रेश झाल्यावर तिला हलके वाटले. तिला पुरुषांचा इतका राग का येत होता की त्यांचे अस्तित्वही ती सहन करू शकत नव्हती. ती विचार करू लागली. कदाचित तिने आपल्या भावांचा बदला दुसऱ्या पुरुषांकडून घ्यायला सुरुवात केली होती. तिच्या भावांच्या क्रूरतेने आणि तिच्या अस्तित्वाकडे केलेल्या दुर्लक्षाने तिला पुरुषांचा द्वेष करायला भाग पाडले होते. तिला तसे करायचेच नव्हते, पण ती ते करत होती. तिला कबीर राजपूत आवडला होता, ज्याने तिचा जीव कसा तरी वाचवला होता. नाहीतर तिचा पुन्हा अपमान झाला असता. तिच्या हृदयाला ओसाड भूमीवर कबीर राजपूतसाठी प्रेमाची एक छोटी कळी उमलली. तो तिला एक वेगळाच माणूस वाटू लागला, जो फक्त तिचाच होता, ज्याला तिच्या मनातला राग बाजूला सारून तिला घडवायचे होते. तिच्या हातल्या वाईट मुलीला त्याला संपवायचे होते, पण कदाचित तिला हे नको होते. तिने डोके हलवले, झोपण्याचा प्रयत्न केला. तिच्यासाठी हाच शेवटचा उपाय उरला होता. त्या गोंधळातून स्वतःची सुटका करून घेणे. ती वर्गातून बाहेर पडत होती तेव्हा समोरून येणाऱ्या कबीर राजपूतला धडकली. उफ, तू नेहमी मलाच का धडकतोस? डोके दाबत ती चिडून म्हणाली. हा प्रश्न मी तुलाही विचारू शकतो. तिच्याकडे रोखून पाहत तो म्हणाला. त्या काळ्या रंगाच्या लहान फ्रॉकमध्ये ती एखाद्या परीसारखी दिसत होती. तिच्यावरून त्याची नजरच हटवणे कठीण झाले होते. नाही, मी तुला नाही तर तू मला धडकलेला आहेस, असं म्हणत त्याने आपली जीभ चावली. ती तू म्हणून माझ्याशी कसे बोलू शकते? तू काय म्हणाला? तू विसरलीस का? मी तुझा शिक्षक आहे. माझ्याबद्दल थोडा आदर दाखव. आपलं हसू आवरत तो हळूच म्हणाला. तिने लाजेने मान झुकवली. ठीक आहे, असं करूया, आपण दोघे एकटे असताना एकमेकांना तू म्हणू. तिने मान झुकवलेली पाहून तो मुद्दाम तिला चिडवू लागला. या विचित्र गोष्टीने ती आश्चर्यचकित झाली. तू काय म्हणतो आहेस? कबीर राजपूतचं हसू अधिकच खुललं. जे तू ऐकलं आहेस तेच मी म्हणलं आहे. तुझ्या तोंडून तू ऐकायला खूप छान वाटतं. मला वाटतं की म्हणूनच आपण एकटे असताना तू मला तू म्हणू शकतेस. ती काहीतरी बोलणारच होती. मग तो म्हणाला, वर्गात ये, माझं लेक्चर आहे. तू नेहमी अभ्यासापासून पळ काढतेस. जेव्हा तो असं म्हणाला तेव्हा ती तोंड उघडून त्याच्याकडे बघत राहिली. तो खरं बोलत होता. ती त्याच्यापासूनच पळ काढत होती. पण नशिबाचा खेळ, तिची पुन्हा त्याच्याशी गाठ पडली. ते दोघे एकत्र वर्गात आले होते. त्यांच्या ग्रुपमधल्या मुली तिच्याकडे कुतूहलाने बघत होत्या. मान हलवत ती मागे जाऊन बसली. तेव्हा कबीर राजपूतचा आवाज आला. काव्या, तू ये आणि पुढे बस आणि आजपासून तू रोज इथेच बसशील. सर कबीर राजपूतचे शब्द ऐकून सगळ्यांनी आपलं हसू आवरलं, पण काव्या निःशब्द झाली. तिला दुर्लक्षित करून उपदेश करण्यात व्यस्त असलेल्या व्यक्तीवर तिला प्रचंड राग आला. मी तुला नंतर बघेन कबीर राजपूत, ती मनातल्या मनात चिडून म्हणाली, जे त्याच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होते. तिला पाहून कबीर राजपूत हसला. ती तिच्या खोलीकडे जाऊ लागली. तेव्हा मीनाक्षीजींनी तिला हाक मारून थांबवले. तुझे वडील तुला दिवाणखान्यात बोलवतायत, लवकर ये, त्या त्यांच्या नेहमीच्या कठोर स्वरात म्हणाल्या. मी आता येऊ शकत नाही, मी खूप थकले आहे. मी नंतर येईन. तिला आता कोणाशीही बोलायची इच्छा नव्हती, म्हणून तिने नकार दिला. आता म्हणजे आत्ताच. तुला समजलं? ती कठोरपणे म्हणाली आणि स्तब्ध पावलांनी चालू लागली. तेवढ्यात पुन्हा तिचा आवाज आला. नीट तयार होऊ नये, तुझ्या वडिलांकडे काही पाहुणे आले आहेत, असं म्हणून ती निघून गेली. ती गोंधळली. तिला काहीतरी खटकत होतं. असो, तिने ते विचार झटकले आणि खोलीत आली. बॅग फेकून ती वॉशरूममध्ये गेली. फ्रेश झाल्यावर तिने गळ्यात ओढणी घेतली आणि खाली गेली. ड्रॉइंग रूममध्ये जाताच बसलेल्या 3 लोकांना पाहून ती गोंधळली. ते तिघेही पुरुष होते. त्यांच्यापैकी एक खूप देखणा मुलगा बसला होता, जो तिच्यापेक्षा साधारण 2-4 वर्षांनी मोठा वाटत होता. नमस्ते, तिने हळूच सर्वांकडे पाहून त्यांना अभिवादन केले. आनंदी राहा बाळा, ये आणि बस. राजेश चौधरीने तिला आपल्या शेजारी बसवले. ही माझी मुलगी आहे काव्या. ती MA केमिस्ट्री करत आहे. त्याने तिथे बसलेल्या लोकांना तिची ओळख करून द्यायला सुरुवात केली. काव्याला काहीतरी गडबड आहे असे वाटू लागले. ते तिघेही तिच्याकडेच एकटक पाहत होते. त्यामुळे ती खूपच गोंधळून जात होती. जणू काही तो मुलगा तिच्यावरून नजर हटवायला विसरलाच होता. त्याने यापूर्वी असे निरागस सौंदर्य कधीच पाहिले नव्हते, तेही कोणत्याही मेकअपशिवाय. तो तिच्याकडे पाहतच राहिला. हो, तुमची मुलगी आम्हाला खूप आवडली, त्यांच्यापैकी एक जण म्हणाला. तो तिच्या वडिलांचा वयाचा होता. काव्याने वर पाहिले आणि त्याच्याकडे बघितले. नंतर तिने तिच्या वडिलांकडे पाहिले. तिच्या नजरेचा अर्थ त्यांना समजला. मग ते गोंधळून म्हणाले, बाळा, जाऊन मीनाक्षीला सांग आपल्याला जेवण वाढायला. त्यांचे बोलणे ऐकताच ती लगेच उठून निघून गेली.
आणि सरळ आपल्या खोलीत गेली. तिचा श्वास नेहमीपेक्षा जास्त वेगाने चालत होता. सगळं काही बिघडल्यापासून ती स्वतःला रोखू शकत नव्हती. तिला ज्याची भीती वाटत होती तेच घडले होते. तिच्या वडिलांनी तिच्या लग्नासाठी लोकांना बोलावले होते. तिने आपले डोके हातामध्ये खुपसले. ते जाईपर्यंत ती खोलीतून बाहेर पडली नाही. तिला जेवणासाठी बोलवण्यात आले, पण तरीही ती गेली नाही. अचानक दारावर थाप पडली. तिने त्यांना आत यायला सांगितले. तिच्यासमोर बाबा उभे होते. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच ते तिच्या खोलीकडे वळले होते. बेटा, मला तुमच्याशी बोलायचे आहे. सोफ्यावर तिच्या शेजारी बसत ते म्हणाले. हो सांगा, मी ऐकते, ती कठोर स्वरात म्हणाली. ते कशाबद्दल बोलायला आले आहेत हे तिला चांगलेच माहीत होते. बेटा, मी तुझं लग्न ठरवतोय. हे लोक तुला बघायलाच आले होते. अशोक माझा मित्र आहे. तुझं लग्न त्याच्या मुलाशी ठरवलं आहे. ते खूप चांगले लोक आहेत. तू तिथे सुखी राहशील. ते अगदी हळूवारपणे तिच्या कानात सांगत होते. ती मुठ्ठी आवळून ऐकत होती. मला आत्ताच लग्न करायचं नाहीये बाबा. जेव्हा ती बोलली तेव्हा त्यांच्या स्वरात कठोरपणा होता. मी का? तुला आत्ता लग्न का करायचे नाहीये? तो कठोर स्वरात म्हणाला. त्याच्या आवाजातला पूर्वीचा मृदूपणा नाहीसा झाला होता. कारण मी आता या सगळ्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाहीये. ती सुद्धा त्या स्वरात म्हणाली. मग स्वतःला मानसिकरित्या तयार कर, कारण तुला लग्न करावंच लागेल. आपल्या मुलीच्या भावनांकडे दुर्लक्ष करत तो कठोरपणे म्हणाला. बाबा, तुम्हाला का समजत नाहीये? मला आता लग्न करायचं नाहीये, ती हताशपणे म्हणाली. मला काहीच माहीत नाही. मला फक्त तुझ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त व्हायचं आहे. मी तुझा भार आता आणखी उचलू शकत नाही, तो निर्दयीपणे म्हणाला. ती आपल्या वडिलांच्या निर्दयतेकडे पाहतच राहिली. तो आपल्या मुलीला ओझं मानायचा? तो बोलत होता. अखेर त्याच्या मनातील शब्द त्याच्या जिभेवर आले. तिचे डोळे वेदनेने जळू लागले. तिचे हृदय दुःखाने भरून आले होते. मी शेवटच्या क्षणी त्याच्याशी लग्न करण्यास नकार देईल, तिने धमकी दिली. राजेश चौधरीने तिच्याकडे रागाने पाहिले आणि मग त्याच्या हाताने तिच्या चेहऱ्यावर एक निशाणी उमटली. ती सुन्न होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. आयुष्यात पहिल्यांदाच त्याने तिच्यावर हात उचलला होता. निर्लज्ज मुलगी, मी तुला या दिवसासाठी इतके स्वातंत्र्य दिले होते की तू माझ्याच निर्णयांना विरोध करशील, तो गर्जना करत म्हणाला. ती घाबरली होती. माझे नीट ऐक, हे लग्न होणारच, आणि जर तू नकार दिलास तुला इथेच दफन करील, समजला? तो दगडासारख्या निर्विकार स्वरात आदेश देऊन निघून गेला आणि तिच्यासाठी बंडाचा मार्ग मोकळा केला. ती आपल्या वडिलांच्या क्रूरतेवर जोरजोरात रडू लागली. तिचं अस्तित्व आगीच्या ज्वाळांमध्ये जळू लागले. हृदय आणि मन यांच्यात युद्ध सुरू होतं. हृदय तिला बंड करण्यासाठी प्रवृत्त करू लागलं, तर मन मात्र ते नाकारत होतं. तिच्या वडिलांच्या आणि भावांच्या वृत्तीने तिला आतून तोडून टाकलं होतं. तिचं अस्तित्व तुकडे तुकडे झालं होतं. तिच्या आईनंतर तिला कोणीही मायेने मिठी मारली नव्हती. कुणाच्या मिठीत ती डोके ठेवून रडू शकेल, कुणासमोर आपले मनातील दुःख सांगू शकेल, कोणाकडे आपल्या समस्या मांडू शकेल, कोणीच नाही. तिच्या भावना कुणालाही कळत नव्हत्या. ती हुंदके देऊन रडू लागली आणि रडत रडतच झोपी गेली. सकाळी जड अंतकरणाने ती जागी झाली आणि तयार होऊ लागली. आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहून तिला आश्चर्य वाटले. तिच्या पापण्या सुजल्या होत्या. तिचे डोळे लाल झाले होते. रातोरात तिचा रंग पिवळा पडला होता. निराश मनाने ती खाली उतरली. कुठे चालली आहेस? ती फाटक ओलांडणारच होती. तेवढ्यात मीनाक्षीजींचा आवाज आला. मी विद्यापीठात चालले आहे, ती न वळता म्हणाली. ती त्या बाईचा नेहमीच तिरस्कार करत असे, जी त्याची सावत्र आई होती. आता जायची गरज नाही. तू किती अभ्यास करतेस हे सगळ्यांनाच माहीत आहे. घरी आरामात बस. तुझ्या वडिलांनी तुला आता विद्यापीठात जाण्यास मनाई केली आहे. तुझ्या खोलीत परत जा. तिचे शब्द ऐकून ती अनिच्छेने आपल्या खोलीकडे परत फिरली. खोलीत येऊन तिने आपली बॅग जोरात पलंगावर फेकली आणि दोन्ही हातात डोके खुपसून रडू लागली. तिला कोणतेही चुकीचे पाऊल उचलायचे नव्हते, पण तिच्यावर जबरदस्ती केली जात होती. ती उठली आणि कपाटातून आपले सर्व सामान काढू लागली. एक मोठी ब्रीफकेस बाहेर काढली आणि त्यात सर्व सामान भरू लागली. मग तिने आपले सर्व कागदपत्रे बाहेर काढली. तिने आपले सर्व सामान त्या ब्रीफकेसमध्ये ठेवले आणि हे सगळं करत असताना तिचे अस्तित्व थरथरत होते. तिच्या आयुष्यात अशी वेळ कधी येईल याची ती कधी कल्पनाही करू शकत नव्हती. तिला स्वतःच्याच घरातून असं लपून छपून जावं लागणार होतं. तिचं हृदय यातनांनी व्याकुळ झालं होतं. आपण कोणता मार्ग निवडत आहोत हे तिला चांगलंच माहीत होतं. तो खूप कठीण होता. पण जे हृदय बंड करू लागलं होतं आणि तिचं ऐकतही नव्हतं, त्याचं ती काय करणार होती? या घरात राहून ती काय करणार होती? आईनंतर तिचं स्वतःचं असं कोणीच नव्हतं. जे तिचे स्वतःचे होते ते तिला परक्यासारखं वागवत होते. कुणाच्या मदतीने ती स्वतःला बंड करण्यापासून थांबवणार होती, असा विचार करत ती पलंगाच्या माथ्याला टेकली आणि झोपी गेली. तिच्या मिटलेल्या पापण्यांमध्येही अश्रू वाहत होते. जेव्हा तिने दुपारी 2 वाजता डोळे उघडले तेव्हा तिला आश्चर्य वाटले की ती एवढा वेळ कशी काय झोपली.
तिने चेहरा धुतला आणि ती खाली गेली. तिला भूक लागली होती. तिला दिवाणखान्यातील भोजन कक्षातून तिचे वडील आणि मीनाक्षी यांचे आवाज ऐकू येत होते. ते दोघे जेवत होते. तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून निघायला सुरुवात केली, पण तिचे नाव ऐकताच तिची पावले थांबली. तुला काय वाटतं, ती लग्नाला तयार होईल? ती खूप हट्टी आणि स्वैराचारी आहे. मला नाही वाटत ती तयार होईल. मीनाक्षीजी कडवट स्वरात म्हणाल्या. तिला तयार व्हावंच लागेल. मी तिला आता आणखी सहन करू शकत नाही. मला त्या मुलीच्या जबाबदारीतून लवकरात लवकर मुक्त व्हायचं आहे. तो तिरस्कारात होता. काव्याचं हृदय तुटलं होतं. हे तिचे वडील होते. ते तिच्या सावत्र आईसमोर तिच्याबद्दल इतक्या कटुतेने बोलत होते. काय म्हणताय तुम्ही? ती तुमची मुलगी आहे. तुम्ही तिच्याबद्दल असं का बोलत आहात? ती गोंधळली होती. राजेशजींनी काव्याबद्दल कधीच असं म्हटलं नव्हतं. ती माझी मुलगी नाही. आता तिला माझी मुलगी म्हणू नकोस. ते दगडासारख्या निर्विकार स्वरात बोलले. मीनाक्षीजींनी स्वतःच्या तोंडावर हात ठेवला. काव्याला वाटलं जणू काही तिच्या डोक्यावर अख्खं आकाश कोसळलं आहे. ती इतकी सुन्न झाली जणू तिच्या शरीरात रक्तच उरलं नव्हतं. राजेश, तुम्ही काय म्हणत आहात? स्वतःला सावरत ती म्हणाली. मी बरोबर बोलत आहे. काव्या माझी मुलगी नाही. आम्ही तिला दत्तक घेतलं आहे. तो तिरस्कारात होता. तिची आई आमची मोलकरीण होती. तिच्या जन्माच्या वेळी ती वारली. म्हणून सविताने तिला दत्तक घेतलं. कारण आम्हाला मुलगी नव्हती. मला ते मान्य नव्हतं. पण सवितामुळे मला ते करावं लागलं. ते 20 वर्षापासून दत्तक घेतलेले रहस्य अगदी शांतपणे उघड करत होते. मीनाक्षीजींना धक्का बसला होता. काव्या भिंतीला धरून उभी होती. तिला पायांवर उभं राहणंही कठीण जात होतं. जणू काही तिला आकाशातून जमिनीवर फेकलं गेलं आहे आणि तिचे तुकडे तुकडे झाले आहेत असे तिला वाटलं. तुम्ही हे मला आधी का नाही सांगितलंत? ते अजूनही त्याच गोष्टीबद्दल बोलत होते, पण तिला काहीच ऐकू येत नव्हतं. तिच्यात आता काहीही ऐकण्याची ताकद उरली नव्हती. ती तिच्या विखुरलेल्या अस्तित्वात हरवून गेली होती. ती हसून मागे वळली. नुकतेच तिच्यासमोर उघड झालेल्या सत्याने तिचा आत्मा छिन्न विछिन्न केला होता. ती जमिनीवर पालथी पडली आणि हुंदके देऊ लागली. तिला मोठ्याने रडून पृथ्वी आणि आकाश हादरवून टाकावेसे वाटत होते. आयुष्याने तिच्यावर कोणत्या प्रकारची क्रूरता केली होती, त्याने तिला तिच्या खऱ्या आईवडिलांविषयी अनभिज्ञ ठेवले होते. ती रडत होती. हो, ती यातनांनी रडत होती. कारण रडणे हेच आता तिचे नशीब बनले होते. तिला सर्व काही नष्ट करावेसे, संपूर्ण जगाला आग लावावी आणि मग त्यात स्वतःला जाळून घ्यावेसे वाटत होते. तिचे अस्तित्व तुकडे तुकडे झाले होते. तिच्यात उठण्याचीही ताकद उरली नव्हती. तिला आता तिच्या सर्व भावांची आणि वडिलांची वृत्ती समजली होती. तिला आश्चर्य वाटले की तिच्या आईनंतर ते सर्व तिच्या अस्तित्वाबद्दल अनभिज्ञ का झाले होते. तिच्या वडिलांनी देखील तिच्यापासून अंतर का ठेवले होते. तो तिच्याबाबत इतका निष्काळजी का होता. आता तिला सर्व काही समजू लागले होते. ती त्याची मनापासून आभारी होती की त्याने तिला शिक्षण दिले होते, चांगले कपडे घालायला दिले होते, चांगले खाऊ घातले होते आणि समाजात तिला स्थान दिले होते. ती त्याची मनापासून आभारी होती. पण आता या घरात तिचं काय उरलं होतं? तिचं एकेकाळचं वरवरचं नातं आता संपलं होतं. तिचं खरं रूप आज उघड झालं होतं. आई, तिच्या वेदनांनी भरलेला आवाज शांततेत घुमला. आई, तू मला एकटं का सोडून गेलीस? तू मला तुझ्यासोबत का नाही नेलंस? ती रडत होती. ती असह्य वेदनेत होती, पण वेदना कमी होत नव्हत्या. उलट त्या सतत वाढतच होत्या. तिला आपले जीवन संपवावेसे वाटत होते. आता ती कोणाच्या आधाराने जगणार होती? तिचे कोणीही नव्हते. प्रत्येकजण तिच्यासाठी अनोळखी होता. आयुष्यभर ती स्वतःला वाईट कृत्यापासून वाचवले होते. आणि आता आत्महत्येसारखे चुकीचे कृत्य करून तिला आपले आयुष्य कलंकित करायचे नव्हते. तिने कसेबसे स्वतःला अभ्यासाच्या टेबलापर्यंत ओढले आणि हुंदके देत असलेल्या आपल्या अस्तित्वाला खुर्चीवर बसवले आणि थरथरत्या हातांनी दगडावर लिहायला सुरुवात केली. बाबा, माझी तुमच्या आणि माझ्या भावांबद्दल नेहमी एकच तक्रार असते की आई गेल्यानंतर तुम्ही सगळे माझ्या अस्तित्वाबद्दल अनभिज्ञ का आहात? तुम्ही मला एकटे का सोडले? तुम्ही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणे का थांबवले? तुम्ही मला सर्व सुखसोयी पुरवल्यात, पण माझ्यावर प्रेम करणे का थांबवले? माझ्या सावत्र आईने माझा छळ केला तेव्हाही तुम्ही गप्प का राहिलात? मग जेव्हा मला कळले की तुम्ही माझे बाबाच नाहीत, तेव्हा माझ्या सर्व तक्रारी नाहीशा झाल्यात. मग मी कोणाकडे तक्रार करणार होते? माझे स्वतःचे असे कोणीच नव्हते. मी एकटे होते आणि एकटीच राहिले. हे सत्य कळल्यानंतर तुमच्या विरुद्धच्या माझ्या सर्व तक्रारी नाहीशा झाल्यात. खरे तर मी तुमची अत्यंत आभारी आणि कृतज्ञ आहे. तुम्ही आणि माझ्या भावांनी स्वतःला उंचावले आणि एका असहाय्य मुलीला प्रेम, आदर आणि संरक्षण दिले आणि तिच्या आत्मसन्मानाला कधीही डाग लागला नाही. तुम्ही मला एका राजकन्येसारखं वाढवलंत. मला माफ करा बाबा. त्या मुलाशी लग्न करून मी तुमच्या उपकारांची परतफेड करू शकत नाही. मला लग्न करायचं नाही. मी खूप कमजोर आहे.
तुमच्यासारखं धाडस माझ्यात नाही. आता मी जाणून बुजून या घरात राहू शकत नाही. जेव्हा मला कळलं आहे की या घरात माझं काहीच उरलं नाही, कृपया मला माफ करा बाबा. मी आता इथे आणखी राहू शकत नाही. मला माहीत आहे की मी खूप कठीण मार्ग निवडला आहे. पण मला माहीत आहे की हा अविरत प्रवासच माझं नशीब आहे. कदाचित मला जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात शांती मिळेल. पण इथे राहून मी नेहमीच अस्वस्थ राहीन. माझ्या दोन्ही आयांच्या आठवणी मला छळतील. एकीने मला जन्म दिला तर एकीने मला तिच्या प्रेमळ मिठीत घेतले. मला माफ करा बाबा. मी एक चांगली मुलगी नव्हते आणि चांगली व्यक्तीही नव्हते. अलविदा बाबा. आता कायमचा अलविदा. तुमची दत्तक मुलगी फक्त काव्या. हे सगळं लिहिल्यावर ती ढसाढसा रडू लागली. दुःखाने तिचे हृदय अक्षरशः फुटून जाणार होतं. कुणाला सांगावं, कुणासोबत आपलं दुःख वाटावं असं तिला वाटत होतं. तिचं असं कोणीच नव्हतं. तिला त्यांची सगळी गैरवर्तन आणि वाईट वागणूक आठवू लागली. ती त्या सगळ्याला पात्र होती. आयुष्याने तिच्यासोबत काहीही चुकीचं केलं नव्हतं. तिने जे पेरलं होतं तेच ती आता कापत होती. ती मोठ्याने रडू लागली. तिची खोली ध्वनिरोधक होती, त्यामुळे तिच्या किंचाळ्या खोलीच्या बाहेर जात नव्हत्या. नियतीच्या क्रूरतेवर ती मनसोक्त रडत होती. तिने संपूर्ण दिवस अत्यंत दुःखात घालवला होता. ज्या चेहऱ्याकडे पाहून त्याला ताजेतवाने वाटायचे तो आज दिसत नव्हता. त्याला माहीत नाही की तो तिच्यावर इतका टोकाचे प्रेम का करू लागला होता. त्याला माहीत होते की तिच्यावर प्रेम करणारा तो एकटाच नव्हता, इतरही अनेक होते. पण तो स्वतःला सर्वांपासून दूर ठेवत असे, कारण त्याचे प्रेम त्यांच्यासारखे नव्हते. तो तिच्या सुंदर चेहऱ्यावर नाही तर तिच्या निर्मळ चारित्र्यावर आणि निरागस चेहऱ्यावर प्रेम करत होता. तो चेहरा जो मुलांची गर्दी पाहताच आपली दिशा बदलायचा. किती वेळा त्याने पाहिले होते की जिथे खूप मुलं असतील अशा जागा ती टाळत असे. कदाचित तिलाही तिच्या सुंदर चेहऱ्याची जाणीव झाली असावी. म्हणूनच कोणताही त्रास टाळण्यासाठी ती मुलांपासून मैलोनमैल दूर राहत असे. आणि काव्याच्या याच गुणांचे तो तिच्या प्रेमात पडला होता. तिचे इतर सर्व दोष मागे राहिले होते आणि तो प्रेमाचा स्पर्श होता ज्याने प्रेयसीच्या सर्व चुका झाकून टाकल्या होत्या आणि हृदयाला फक्त तिच्या चांगल्या गुणांकडेच पाहायला लावले होते. काव्या, उद्या नक्की ये. मी काय करू? तिच्याशिवाय दिवस जातच नाहीये. कदाचित आता आयुष्यही जाणार नाही. तो मनातल्या मनात तिच्याशी बोलत होता. आणि मग तो स्वतःच्याच वेडेपणावर हसला आणि त्याने डोके हलवले आणि तो झोपी गेला. घड्याळात पहाटेचे 2 वाजले होते. ती रात्रीची शेवटची वेळ होती. तिने आपले सर्व सामान आवरून ठेवले होते. तिची तयारी पूर्ण झाली होती. तिने लिहिलेले पत्र टेबलावर ठेवले आणि त्यावर एक ग्लास ठेवला. बाकीचे कोणी जागे नाही ना याची खात्री करण्यासाठी तिने आधी बाहेर कोणी जागे आहे का ते पाहिले. ती खोलीतून बाहेर पडली आणि तिने घरभर नजर फिरवली. सर्वजण झोपले होते. नोकरसुद्धा आपापल्या खोल्यांमध्ये होते. ती आरामात परत आली आणि आपले सामान उचलू लागली. तिने आपली खोलीकडे एक आसूसलेली नजर टाकली, जिथून ती कायमची निघून जात होती. आणि मग ती निघून गेली होती. तिने आधीच सर्व व्यवस्था करून ठेवली होती. त्यामुळे तिला काही अडचण आली नव्हती. तिने तिच्या संपूर्ण भव्य वाडावर एक उदास नजर टाकली, जिथे तिने 20 वर्ष घालवली होती. तिच्या गालांवरून अश्रू ओघळले, जे तिने निर्दयीपणे पुसले आणि मग ती घराच्या गुप्त दरवाजातून बाहेर पडली, कायमची. कधीही परत न येण्यासाठी. आपल्या प्रियजनांना सोडून जाण्याचा पश्चातापही तिच्या हृदयातून धुवून गेला. तिला सर्व काही एका दुःखद स्वप्नासारखे वाटत होते. ती कितीही शूर असली तरीही ती अजूनही एक मुलगीच आहे. तिला कुठे जायचे आहे याची काही कल्पना नव्हती. तिला माहीत होते की हे क्रूर लोकांचे जग आहे आणि तिच्यासारख्या लोकांना क्षणात छिन्न-विछिन्न केले जाईल म्हणून तिने सगळी व्यवस्था करून ती निघून गेली होती. तिच्या हँडबॅगमध्ये गोळ्यांनी भरलेले एक पिस्तूल होते. तिने ते तिच्या वडिलांच्या खोलीतून चोरून स्वतःच्या सुरक्षेसाठी तिथे ठेवले होते. तिने तिचे सिम कार्ड तोडून फेकून दिले होते, जेणेकरून कोणीही तिच्याशी संपर्क साधू शकणार नाही किंवा तिचे ठिकाण शोधू शकणार नाही. तिने ते यातनांचे जग सोडले होते आणि ती एका दुसऱ्या वेदनादायी जगात पाऊल ठेवणार होती. तिने आपला चेहरा एका मोठ्या चादरीने झाकला होता आणि फिकट रंगाचे कपडे घातले होते, जेणेकरून ती कोणाचेही आकर्षणाचे केंद्र बनू नये. ती रस्त्यावर आली आणि क्वचितच ये-जा करणाऱ्या एका रिक्षाला पटकन थांबवून त्यात बसली आणि स्टेशनवर पोहोचली. तिला खूप दूर जायचे होते, जिथे तिला कोणीही शोधू शकणार नाही. ती मनालीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढली. तिने तिचे सामान सीट खाली ठेवले आणि हँडबॅग घट्ट धरली. ट्रेन सुरू झाल्यावर ती डोळे मिटून सीटच्या पाठीला टेकली.
खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याने तिला आतून थंडावा मिळाला. तिचे डोळे पाणावू लागले. तिने पटकन चादर चेहऱ्यावर थोडी पुढे ओढली, कारण तिच्यासोबत 2 कुटुंब बसली होती. तिचे पाणावलेले डोळे पाहून कोणी चुकीचा अर्थ घेऊ नये असे तिला वाटत होते. तिने आजपर्यंत कधीही रेल्वेने प्रवास केला नव्हता, पण नियतीने तिला तोही करायला लावला होता. आयुष्य तिच्यासमोर आणखी किती परीक्षा उभे करणार हे तिला माहीत नव्हते, पण तिने सर्व प्रकारच्या परिस्थितीसाठी स्वतःला तयार केले होते. तिला माहीत होते की तिने निवडलेले मार्ग तिला वाटतात तितके सोपे नव्हते. विचार करत असतानाच तिला झोप लागली आणि सकाळचा प्रकाश चेहऱ्यावर पडल्यावर तिचे डोळे उघडले. तिने पाहिले की दोन्ही कुटुंबे नाश्ता करत होते. त्यांनी तिलाही थोडे दिले, पण तिने नकार दिला. आई स्वतःच्या हातांनी घास बनवून मुलांना खाऊ घालत होती आणि मुले थोडा हट्ट करून ते घास तोंडात घेत होती. हे दृश्य पाहून तिच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. "बाळ, कुठे चालले आहेस?" एका बाईने विचारले. "हो, मी मनालीला चालले आहे." त्यांच्या बोलण्याने ती चकित झाली आणि म्हणाली, "तिथे तुझं घर आहे का?" दुसरा प्रश्न विचारला गेला. काय बोलावं या विचारात ती घाबरली होती. "नाही आंटी, मी नोकरीसाठी चालले आहे." ती मोठ्या मुश्किलीने म्हणाली. "ठीक आहे, चालेल." ती बाई गप्प झाली आणि मग 2 दिवसांच्या थकणाऱ्या प्रवासानंतर ती मनालीला पोहोचली. तिला माहीत होते की इतक्या दूर कोणीही येऊ शकणार नाही, म्हणूनच तिने हे शहर निवडले होते. ती अशा ठिकाणी आली जिथे रिक्षा उभ्या होत्या. ती एका रिक्षाकडे गेली. "बाबाजी, इथे राहायला काही जागा आहेत का?" "हो बाळा, का नाही, खूप आहेत." तो तिला प्रेमाने डोक्यावर हात ठेवत म्हणाला. "ठीक आहे, तर मला एक चांगली जागा हवी आहे. मग कृपया इथून निघून या." असे म्हणत ती रिक्षात बसली आणि रिक्षा आपल्या गतव्यवस्थानाच्या दिशेने निघाली. मॅडम काव्या तिच्या खोलीत नाही. मोलकरणीने येऊन त्या दोघांवर एक बॉम्बच टाकला. त्यांनी संपूर्ण घर शोधले, पण जर ती तिथे नव्हतीच तर ती तिथे कशी सापडली असती? राजेश चौधरी स्वतः उठून काव्याच्या खोलीत गेले. तिथे त्यांनी टेबलावर ठेवलेले एक पान सापडले. त्यांनी ते उचलले आणि वाचत असताना त्यांची अवस्था बदलली आणि ते थकल्यामुळे खुर्चीवर कोसळले. मीनाक्षी त्यांच्या मागे गेली. त्याला धक्क्यात बसलेला पाहून तिने त्याच्या हातातून कागदाचा तुकडा घेतला आणि तो वाचायला सुरुवात केली आणि तिची अवस्थाही राजेश चौधरी सारखीच झाली. त्या निर्जन खोलीतून ती कायमची निघून गेली होती, त्या खोलीकडे ते दोघेही शांतपणे पाहत राहिले. जेव्हा राजेश चौधरी धक्क्यातून सावरला तेव्हा तो ढसाढसा रडू लागला. तो कितीही कठोर आणि क्रूर असला तरीही त्याचे काव्यावर प्रेम होते. तो तिच्याबद्दल निश्चितच अनभिज्ञ झाला होता, पण इतका निष्काळजी झाला नव्हता. तो तिच्या प्रत्येक गरजांची पूर्तता करत असे, पण तो हे विसरला होता की ते लहानसे हृदय त्याच्या स्नेह आणि प्रेमासाठी तळमळत होते. ते आतून मरत होते आणि तो त्याबद्दल अनभिज्ञ राहिला होता आणि आता तिच्याबद्दलचं सत्य समोर आलं होतं. पण तो तिला हे कसं समजावून सांगणार होता की त्याला तिचं लग्न का लावायचं होतं? त्याने सत्य का उघड केलं होतं? तिच्या अफाट सौंदर्याची त्याला भीती वाटत होती, जे काळानुसार वाढतच होतं आणि त्याचवेळी त्याच्या मनात अनेक प्रकारच्या भीती निर्माण होऊ लागल्या होत्या. विद्यापीठातून तिच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. ती सगळ्यांशी खूप उद्धटपणे वागायची आणि घरातही सगळ्यांची तिचा तोच स्वभाव होता. त्यामुळे लग्नानंतर कदाचित ती सुधारेल या विचाराने त्याला तिचं लग्न लावून द्यायचं होतं. तिने लवकर लग्नाची तयारी करावी म्हणून त्याने मीनाक्षीजी समोर ते सत्य सांगितलं, कारण ती खूप हट्टी होती. ती सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. तिला सत्य सांगण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. म्हणून जेवणाच्या खोलीत काव्याची सावली पाहून त्याने तिला सत्य सांगितले. त्याला वाटले की कदाचित आता ती त्या मुलाशी लग्न करायला तयार होईल, नाहीतर त्याने हे कटू सत्य मीनाक्षीजींना कधीही सांगितले नसते. त्याला माहीत होते की काव्याप्रती तिची वृत्ती खूप अपमानजनक होती. लहानपणी सुद्धा त्याने मीनाक्षीजींची काव्याप्रती असलेली क्रूरता पाहिली होती, पण तो गप्प राहिला, कारण मीनाक्षीजी खूप संपत्तीच्या मालकीण होत्या. त्यामुळे तो त्यांना काहीही बोलू शकत नव्हता. पण सर्व काही त्याच्या विचारांच्या नेमके उलट घडले होते. तिने त्यांना तिच्या भावना व्यक्त करण्याची संधीच दिली नव्हती. ती त्यांना रडत सोडून शांतपणे निघून गेली होती. जेव्हा राजा आणि तरुण यांना हे कळले तेव्हा तेही पूर्णपणे खचून गेले. अशा अनेक गोष्टी होत्या ज्या त्यांनीही आपल्या मनात दडून ठेवल्या होत्या आणि त्यांना आपल्या लहान परीला सांगायच्या होत्या, पण तिने त्यांना कधी संधीच दिली नव्हती आणि त्यांना निराधार सोडून शांतपणे त्यांच्या आयुष्यातून निघून गेली होती. तिच्या आयुष्याबद्दल आपण इतके अनभिज्ञ का झालो या विचाराने प्रत्येक जण अपराधी भावनेने ग्रासला होता. काव्य राजेश चौधरी एका श्रीमंत आणि राजकीय कुटुंबातील मुलगी होती. पण काव्याच्या आयुष्यामागचे सत्य कोणालाही माहीत नव्हते, अगदी तिला स्वतःला नाही. राजेश चौधरी हा एक प्रसिद्ध राजकीय व्यक्ती असून तो अत्यंत क्रूर आणि स्वार्थी होता, हे तिला माहीत नव्हते. त्याची पत्नी एक अत्यंत कोमल मनाची, देवभक्त आणि धार्मिक स्त्री होती. देवाने त्यांना 3 पुत्ररत्न दिले आणि ते दोघे खूप आनंदी होते. तथापि सविताला एक मुलगीही हवी होती, पण तिची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. देवाने तिच्या नशिबात पुत्रच लिहिले होते. मुलांचे संगोपन करण्यात वेळ जात होता.
तेव्हा त्यांच्या वृद्ध मोलकरणीच्या मुलीचा तिच्या मुलीच्या जन्मावेळी मृत्यू झाला. ड्रायव्हर असलेले तिचे वडील जुगाराच्या व्यसनामुळे आधीच मरण पावले होते. आता त्या निष्पाप बाळासाठी फक्त आजीच उरली होती. वर्षभराने तिचाही मृत्यू झाला. सविताजी एक थोर आणि दयाळू स्त्री होत्या आणि ती मुलगी त्यांच्या खूप जवळची होती. त्या मुलीला दुसऱ्या कुठल्या तरी दासीच्या हवाली करण्याऐवजी त्यांनी स्वतःच त्या निरागस मुलीला आपल्या प्रेमळ मिठीत घेतले. राजेश चौधरींनी याला खूप विरोध केला, पण आपल्या पत्नीचे त्या मुलीवर प्रेम पाहून ते शांत झाले. त्या मुलीवर आपल्या मुलांपेक्षाही जास्त प्रेम करू लागल्या. त्यांनी तिचे नाव काव्या ठेवले, कारण ती त्यांची इच्छा होती. त्या तिला क्षणभरही एकटे सोडत नव्हत्या. तिने मुलंही मोठे होत होते. धाकटा मुलगा काव्यापेक्षा 5 वर्षांनी, मधला 8 वर्षांनी आणि मोठा 10 वर्षांनी मोठा होता. त्या लहान परीला घरात घेतल्यामुळे तिघेही खूप आनंदी होते, कारण त्यांना स्वतःची बहीण नव्हती, ती त्यांची बहीणच होती. म्हणून ते तिला आपली बहीण मानून तिच्यावर खूप प्रेम करायचे. सर्वांचे उदाहरण पाहून राजेश चौधरी सुद्धा काव्यावर प्रेम करू लागला. त्यांनी रागस परीने सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. सर्वजण तिला आपल्या तळहातावर घेऊन फिरायचे. ती खरोखर कोण होती, तिच्यात कुणाचे रक्त होते, हा विचार सर्वांच्या मनातून निघून गेला. वेळ भराभर निघून गेला आणि काव्या 10 वर्षाची झाली. आणि मग एके दिवशी सविताजींनीही शांतपणे निधन झाले. जणू काही सर्वांवर एखादे संकटच कोसळले होते. आपली प्रेमळ सोबत गमावल्यानंतर निरागस काव्या हरवल्यासारखी भटकू लागली. तिला काय झाले आहे हे तिला समजत नव्हते. तिन्ही भावांनी तिला मिठी मारली. सर्व मुले सविताजींचे खूप जवळ असल्यामुळे ते दुःखाने रडत असत. मग एके दिवशी अचानक राजेश चौधरीने दुसरे लग्न केले आणि आपल्या पत्नीला घरी आणले. मुलांनी त्याचा जोरदार विरोध केला, पण त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. याला कंटाळून तिन्ही मुलांनी वडिलांशी बोलणे बंद केले. ते फक्त गरजेपुरताच बोलायचे. मोठा मुलगा आर्यन चौधरी देश सोडून गेला. बाकीचे दोन्ही आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले आणि या सगळ्यात सगळेच काव्याला पूर्णपणे विसरून गेले. ती निरागस परी आपल्या आत दुःख भोगत राहिली, पण तिचे दुःख ऐकून घेणारे कोणीही नव्हते. राजेश चौधरीची दुसरी पत्नी मीनाक्षी तिला वेगवेगळ्या प्रकारे छळायची. ती रडायची आणि गप्प बसायची. ती तिच्या वडिलांना सांगायची, पण तो तिच्याकडे दुर्लक्ष करायचा. तिच्याजवळ असे कोणीही नव्हते ज्याच्यासमोर तो आपलं दुःख व्यक्त करू शकेल. आणि बघता बघता 10 वर्षाची अस्वस्थता सरली आणि ती एक अत्यंत सुंदर स्त्री म्हणून उदयास आली. ती इतकी सुंदर होती की तिचे सौंदर्य पाहून मुलीसुद्धा थक्क होत असत. पण या सुंदर चेहऱ्यासोबतच तिचे निष्पाप हृदयही दुष्टतेचा महासागर घेऊन बाहेर आले. ती बंडखोर झाली होती. तिचं हृदय बंडखोर झालं होतं. त्याच्या प्रेमळ आईवडिलांना आणि भावांना अचानक गमावल्यामुळे ती पाषाण हृदयी झाली. त्यातच तिच्या सावत्र आईचा छळ आणि तिचे वडील आणि भावांनी तिच्याबद्दल दाखवलेली उदासीनता यामुळे तिच्या मनातील कटुता आणखी वाढली. ती उद्धट आणि बेपर्वा होती. ती एक प्रकारचे विषच बनली. तिचा सुंदर आणि निरागस चेहरा पाहून ती अत्यंत क्रूर आणि भावशून्य मुलगी आहे हे कोणीही सांगू शकले नसते. पण तिच्या व्यक्तिमत्वाला हजारो काळे पैलू असले तरी एक पैलू असा होता जो त्या सर्वांवर भारी पडत होता, आणि तो म्हणजे तिच्या चारित्र्याची ताकद. ती कितीही उद्धट, बेपर्वा आणि भावशून्य असली तरीही तिने आपले चारित्र्य नेहमीच खंबीर ठेवले होते. तिने आजपर्यंत कोणत्याही मुलाशी मैत्री केली नव्हती. अनेक मुलांनी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. अनेक जण तिच्या प्रेमात पडले, पण तिने कोणालाही मर्यादा ओलांडू दिली नाही आणि हेच तिच्या व्यक्तिमत्वाचे सार होते. तिने असा दरारा निर्माण केला होता की मुले तिच्या सावलीलाही घाबरत असत. विद्यापीठातही तिच्या संपूर्ण गटात फक्त मुलीच होत्या. त्यात एकही मुलगा नव्हता. विद्यापीठातील अर्ध्याहून अधिक मुले तिच्यासाठी वेडी होती, पण त्या सर्वांना अपमानाला सामोरे जावे लागत असे आणि याच गुणामुळे ती सर्वांपेक्षा वेगळी आणि प्रसिद्ध झाली होती. ती एक अत्यंत चांगल्या चारित्र्याची आणि नम्र मुलगी होती. आता ती विचार करत होती, आत्तापर्यंत तिचे घर सोडून जाण्याबद्दल सगळ्यांना कळले असेल. अपमानाचा डाग तिच्या कपाळावर लागला असेल. लोक तिचा तिरस्कार करत असतील. कृतघ्न, वाईट चारित्र्याची असे शब्द वापरले गेले असतील, पण ती त्या सर्वांपासून खूप दूर निघून गेली होती. तिने परत येण्याचे सर्व मार्ग नाकारले होते. तिला परतायचे नव्हते. बाळा, घर आलं आहे. अचानक ड्रायव्हरच्या आवाजाने तिच्या विचारांची साखळी तुटली. बाळा, ही खूप छान जागा आहे. इथे एक नवरा बायको मुलींना खोल्या भाड्याने देत असतात आणि इथे अनेक मुली राहतात. तू आरामात आणि कोणत्याही काळजीशिवाय राहू शकतेस. मी सुद्धा याच जागेचा रहिवासी आहे. तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत तो माहिती देत होता. तिने एक नजर टाकली. ते सुंदर घर एका उंच डोंगराच्या मध्योमध बांधले होते आणि चोहीकडे हिरवळ होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि मौन धारण केले. तिने ड्रायव्हरला पैसे दिले आणि घराच्या दिशेने निघाली. तिने तिचे सामान उचलले आणि ती घरात पोहोचली. बाहेर एक मध्यमवर्गीय स्त्री बसली होती. नमस्कार काकू,
काकू. नमस्कार बाळा. तिने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत उत्तर दिले. मला इथल्या घरमालकांना भेटायचे होते. तिने संभाषण सुरू केले. हो बाळा, मीच आहे. ही जागा माझी आणि माझ्या नवऱ्याची आहे. ती हसत म्हणाली. मला इथे राहायला जागा हवी होती. मला इथे खोली मिळेल का? हो हो बाळा, का नाही? तू इथे कशासाठी आली आहेस? तिला भीती वाटणारा तोच प्रश्न विचारला गेला. हो, मी नोकरी संदर्भात आले आहे. तिने संभाषण संपवले. ठीक आहे बाळा, आत ये. ती तिला आत घेऊन आली. आतली प्रत्येक गोष्ट सुंदरपणे सजवलेली होती. तो खूप सुंदर मोठा हॉल होता आणि त्याच्या आजूबाजूला खोल्या होत्या. काही मुली पुस्तक घेऊन बसल्या होत्या. बेटा, ही नवीन रहिवासी आहे. आजपासून ती तुमच्या सगळ्यांसोबत राहणार आहे. त्या बाईचे शब्द ऐकून सगळ्यांनी काव्याकडे पाहिले आणि ते पाहतच राहिले. तिला त्या नजरांचा अर्थ कळत होता, म्हणून तिने मान हलवली आणि सगळ्यांना नमस्कार केला. बेटा, तू इथे आरामात राहू शकतेस. काही अडचण आली तर आम्हाला सांगू शकतेस. आणि हो, मी विचारलंच नाही, तू कुठून आली आहेस? शेवटी तिने विचारलं. हो, मी मुंबईहून आले आहे. ती हळू आवाजात म्हणाली. ठीक आहे, चल मी तुला खोल्या दाखवते. तू एका खोलीत राहू शकशील, बरोबर? खरं तर प्रत्येक खोलीत 2 मुली होत्या. हो, इथे एकूण 6 खोल्या आहेत. 5 आधीच भरलेल्या आहेत. एक खोली रिकामी आहे. तुला त्यातच राहावं लागेल. ती बाई चालता चालता तिला सगळं समजावून सांगत होती. त्याला वेगळी खोली मिळाल्याचा आनंद झाला. आणि भाडं किती आहे? तिने बोलता बोलता विचारलं. भाडं 20,000 आहे बाळा. कारण इथे सगळ्या सोयीसुविधा पुरवल्या आहेत. तुला जे काही लागलं ते मिळेल. इथे स्वयंपाकी, धोबीण आणि सफाईवाली सुद्धा आहेत, जे तुझी सगळी कामं करतील. तुझं काही काम असेल तर तू त्यांना सांगू शकतेस. हो, खूप खूप धन्यवाद. खोलीपाशी पोहोचल्यावर तिने 20,000 काढून तिच्या हवाली केले. खूप खूप धन्यवाद बाळा. तिने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. बाहेर गेली. तो अजूनही धक्क्यात होता. रिद्धिमाने त्याला जे काही सांगितले होते ते त्याचे मन स्वीकारायला तयारच नव्हते. काव्य इतके मोठे पाऊल उचलू शकते याची तो कल्पनाही करू शकत नव्हता. तिचे चारित्र्य काचेसारखे निष्कलंक होते. मग कोणत्या आधारावर तिने एवढा मोठा निर्णय घेतला? तो विचार करत राहिला. नकळत त्याचे डोळे पाणावले. काव्या, तू हे काय केलेस? तू माझ्या प्रेमाला माझ्या डोळ्यासमोर हाणून पाडले. तो अस्वस्थ अवस्थेत बोलत होता. त्याचे हृदय तुटले होते आणि रडत होते. पण ते वास्तव स्वीकारायला तयार नव्हते. त्याला कुठे शांती मिळत नव्हती. तो पूर्णपणे खचला होता. तो एखाद्या हरलेल्या जुगारीसारखा दिसत होता. त्याने सर्वस्व गमावले होते. तो 28 वर्षाचा धिप्पाड आणि शक्तिशाली माणूस लहान मुलासारखा रडू लागला. काव्या, तू हे का केलेस? तुला माझ्या डोळ्यात तुझं प्रतिबिंब दिसलं नाही का? तू मला एकटं का सोडून गेलीस? तू माझ्या प्रेमाचा गळा का दाबलास? त्याला वाटले की जर ती त्याच्या समोर आली तर त्याने तिला हलवून विचारावे की तिने त्याला असं रिकामं का सोडलं? तिने त्याच्या हृदयाचा एक तुकडा स्वतःसोबत का नेला आणि बाकीच्याला दुःखात का सोडून दिले? तो दुःख भोगत होता कारण त्याला अपूर्ण सत्य माहीत होते. जर त्याला संपूर्ण सत्य माहीत असते तर त्याला नक्कीच शांती मिळाली असती. त्याने काव्याला शोधायचे ठरवले. का कोण जाणे? त्याचं मन अजूनही नकार देत होतं. त्याला तिच्या समोर बसून तिला सत्य विचारायचं होतं. केवळ एकी गोष्टीवरून तो आपलं प्रेम दडपून टाकू शकत नव्हता. व्याकुळ मनाने तो आपल्या देवापुढे नतमस्तक झाला. आज तो आपली यातना घेऊन आला होता. तो आपल्या मनाला शांती मिळावी म्हणून आला होता. तो आपलं हरवलेलं प्रेम शोधायला आला होता, ज्याने त्याला आतून छिन्न विछिन्न केलं होतं. हे देवा, मला क्षमा करा. मी एक मोठा पापी आहे. मला क्षमा करा. हे देवा, माझं प्रेम मला परत द्या. मी खूप वेदनेत आहे. मला शांती द्या. जर ती माझ्यासाठी नसेल तर तिला माझ्या हृदयातून काढून टाका. नाहीतर मला तिच्याशी एकरूप करा. आपले डोके तळहातावर ठेवून तो हुंदके देत रडू लागला. अखेरीस त्याने काव्यावर खरं आणि निखळ प्रेम केलं होतं. मग तो तिच्यासाठी रडल्याशिवाय आणि प्रार्थना केल्याशिवाय कसा राहू शकला असता? ज्याच्यासाठी तो रडत होता ती त्याच्या प्रेमाबद्दल अनभिज्ञ एका अनोळखी शहरात कुठेतरी अनोळखी ठिकाणी राहत होती. तो तिला शोधायला मुंबई स्टेशनवर आला होता, जिचा पत्ताही त्याला माहीत नव्हता. पण तरीही काहीशा आशेने तो आपलं सामान घेऊन तिथे आला होता. त्याने ठरवलं होतं तो तिला शोधून काढेल आणि तो तिला शोधतच राहील. त्याला सत्य तिच्या तोंडातून ऐकायचे होते. काव्या कोणत्या तरी मुलासोबत घर सोडून गेली असेल यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तेव्हाच त्याच्या तळमळीच्या प्रेमाला शांती मिळणार होती. त्याने आपल्या घरच्यांना एका जवळच्या मित्राच्या लग्नाला जातो आहे असे सांगितले होते. पण इथे तो तिच्या अज्ञात प्रेमाच्या शोधात होता. त्याचे डोळे सगळीकडे फिरत होते. जणू काही त्या क्रूर प्रेयसीचा शोध कुठून सुरू करावा याचाच तो विचार करत होता. तो विचारात गडत होता. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो मागे वळला आणि त्याने त्या व्यक्तीला प्रेमाने मिठी मारली. हे मोहित, तू इथे कसा? तो आश्चर्याने म्हणाला. तूच सांग, तू इथे कसा? मी इथे काम करतो. त्याने उलट प्रश्न विचारला. तू इथे काम करतोस का? त्याला आश्चर्य वाटले. इतका शिकलेला मुलगा इथे काम करत होता. मोहित त्याच्या विद्यापीठातील वर्गमित्र होता.
हो मित्रा, काही घरगुती समस्यांमुळे मला इथे काम करावे लागले. मोहित त्याच्या स्वरात दुःख होते, जे त्याला मनापासून जाणवले होते. चल मित्रा, काय करत होतास? त्याने शेवटी विचारलेच आणि त्याने नाही म्हणून मान हलवली आणि तो त्याच्यासोबत निघून गेला. आता सांग तुला काय खायला आवडेल? ते खाली बसल्यावर मोहितने उघडपणे विचारले आणि त्याने नाही म्हणून मान हलवली. नाही कसं म्हणतोस? तू मला अशा प्रकारे पहिल्यांदाच भेटत आहेस. मी तुला असं जाऊ देणार नाही, असे म्हणून त्याने एका कनिष्ठ कर्मचाऱ्याला त्याच्यासोबत जेवण आणायला सांगितले. जेवणाची वेळ झाली होती. त्याने त्या आनंदी माणसाकडे खेदाने पाहिले, जो आयुष्याने त्याला दिलेल्या वागणुकीमुळे खूप चांगला होता. माझ्याकडून काहीतरी चूक झाली होती. मोहित, मी तुला काही सांगू का? हो, का नाही? सांग मित्रा, तो आनंदाने म्हणाला. तू या नोकरीने समाधानी आहेस का? तू खुश आहेस का? त्याने त्याच्याकडे रोखून पाहत विचारले. अरे, जेव्हा एखादी गोष्ट अधिक वाईट घडते, गरज पडल्यास थोड्यातच समाधान मानावं लागतं. तो दुःखाने म्हणाला. त्याला खूप वाईट वाटले. त्याला माहीत होते की तो एका गरीब कुटुंबातील हुशार मुलगा आहे. क्षणभरासाठी तो आपले दुःख विसरला. तुला हवं असेल तर माझ्याकडे तुझ्यासाठी एक चांगली नोकरी आहे, हे त्याचा चेहरा उजळला. तू खरं सांगतोयस का? त्याला विश्वासच बसत नव्हता. त्याने त्याला घट्ट मिठी मारली. त्या माणसाच्या साधेपणावर तो हसला. हो, मी खरं सांगतोय. मी ज्या विद्यापीठात प्राध्यापक आहे, तिथे एक जागा रिकामी आहे. तू अर्ज करायला हवा. मी सुद्धा नुकताच रुजू झालो आहे. पगार खूप चांगला आहे. फक्त तुझा CV जमा कर. बाकीचं तू माझ्यावर सोपव. त्याचा चेहरा आनंदाने उजळला होता. त्याने समजावून सांगितले. तो बिचारा किती काळ बेरोजगार होता आणि त्यामुळे त्याला तुटपुंजा पगाराची नोकरी पत्करावी लागली होती, हे त्याला माहीत नव्हते. मित्रा, मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही. जर तुला कधी माझ्यासारख्या माणसाची गरज लागली, माझी कधी मदत लागली तर हा तुझा मित्र हजर असेल, तो उत्साहाने म्हणाला. तो हसला. मोहितच्या काळजात क्षणभर धस्त झाले. मित्रा, जर प्रवाशाचे ओळखपत्रावरून डेटा परत मिळायचा असेल तर तो मिळवता येईल का? त्याच्या मनात काय चालले होते हे माहीत नाही. हो हो, का नाही? त्याच्यासाठीच तर आपण इथं बसलो आहोत. तू सांग, तुला कोणाचा डेटा परत मिळवायचा आहे? मला एका मुलीचा डेटा परत मिळवायचा आहे, तो म्हणाला आणि मोहितने अर्थपूर्ण नजरेने त्याच्याकडे पाहिले. सर्व काही ठीक आहे का? तू असा कधीपासून झालास? त्याने खोडकर हसून विचारले. मी तुला सर्व काही नंतर सांगेन. आधी माझे काम कर, तो स्पष्टपणे म्हणाला. त्याला लांबलचक गोष्ट सांगण्याचा मूड नव्हता. ठीक आहे. जेवण झाल्यावर खाजगी माहितीच्या खोलीत जाऊया. मग जेवण झाल्यावर ते दोघे त्या खोलीत गेले, जिथे बरेच लोक आपापल्या कामात व्यस्त बसले होते. त्याने काव्याच्या ओळखपत्रावरचं पूर्ण नाव आणि ओळख क्रमांक सांगितला. मग तिच्या नावासहित संपूर्ण माहिती समोर आली. स्क्रीनवर तिच्या ओळखपत्राचा फोटो पाहून त्याचे डोळे पाणावले. मित्रा, या प्रवाशाने 19 तारखेला रात्री 3 वाजता हिमाचलसाठी जागा आरक्षित केली होती, तो सांगत होता आणि तो निःशब्दपणे ऐकत होता. ती खूप दूर निघून गेली होती. तो याची कल्पनाही करू शकत नव्हता. पडद्यामागे काहीतरी होते, जे त्याला तिथे पोहोचवल्यावरच कळणार होते. आणि मग एक क्षणही वाया न घालवता त्याने मोहितला आपला नंबर दिला आणि हिमाचलला जाणाऱ्या मास्टर ट्रेनमध्ये चढला. अखेर त्याने अर्धा प्रवास आधीच पूर्ण केला होता. नाहीतर ती कुठे सापडेल या विचाराने तो वेडा झाला असता. पण त्याच्या देवाने सर्व काही सोपे केले होते. ते सर्व मनालीला पोहोचले होते. तिथे 10 मुली होत्या आणि ते दोघे पती-पत्नी होते. त्या दरीचे दृश्य डोळ्यांना सुखद वाटत होते. ती यापूर्वी कधीही इथे आली नव्हती. तिला इथे कोणीही कधी नेलेच नव्हते. तिथे चोहीकडे पाणी आणि हिरवळ होती. ती जाऊन एका बाजूला शांतपणे बसली. ते ठिकाण चैतन्यमय होते. प्रत्येकजण देवाने निर्माण केलेल्या या सुंदर जगाचा आनंद घेत होता. लिशाने तिला बोलावले, पण तिने नकार दिला. ती गुडघ्यांवर डोके ठेवून तासनतास सर्वांकडे पाहत राहिली. मुले, वृद्ध, तरुण प्रत्येकजण स्वतःमध्येच मग्न होते. ते आनंदाने जीवन जगत होते. क्षणभर तिला त्या लोकांचा हेवा वाटला. तिने दुःखाने डोळे मिटले. तिच्या आत शांतता पसरली होती. जर ती थोडे जरी बोलली असती तर तिच्या आत आठवणींचा गलबला सुरू झाला असता. जणू काही ती नुकताच श्वास घेत होती. कोणीतरी त्या लाल डोळ्यांकडे अगदी रोखून पाहिले होते, ज्याची तिला जाणीव नव्हती. तिच्याकडे पाहणाऱ्या व्यक्तीची पावले अडखळली होती. त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. जेव्हा त्याला विश्वास बसला तेव्हा ती त्याच्या नजरेतून दिसेनाशी होऊ नये म्हणून तो वेड्यासारखा तिच्या दिशेने धावला. ती डोळे मिटून सभोवतालच्या परिस्थितीची पर्वा न करता उभी होती. तेव्हा अचानक एक विलक्षण मोहक गंध तिच्या नाकात शिरला. तिने डोळे उघडले आणि मग पापणी मिटायलाच विसरली. तिचे संपूर्ण अस्तित्व जणू बर्फात गोठून गेले होते. कबीर तिच्यासमोर घायाळ डोळ्यांनी तिच्याकडे पाहत उभा होता. त्यांची नजर भिडली आणि मग ते
नजर हटवायलाच विसरले. त्या दोघांच्याही डोळ्यात शतकानुशतकांचा थकवा होता. जणू काही त्यांनी खडतर प्रवास सहन केला होता. केवळ तिच्याकडे पाहूनच तो व्याकुळ झाला. त्याने तिला पहिल्यांदाच ओळखलेच नाही. तिचा चेहरा एका मोठ्या काळ्या स्कार्फने झाकलेला होता. तिचे डोळे रिकामे आणि उदास होते. डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती. तिचा रंग फिकट होता आणि ओठ फाटलेले होते. ती एखाद्या हरवलेल्या, अडखळलेल्या गुलामासारखी दिसत होती. तिचं हृदय खोल दुःखाने भरलेलं होतं. ती अजूनही त्याच्याकडेच बघत होती. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ती स्वप्नावस्थेत होती. तो इथे कसा पोहोचला? तिने स्वतःच प्रत्येक मागमूस पुसून टाकला होता. मग ती कशी सापडली? की हा केवळ एक योगायोग होता? दोघांचीही नजर धुसर होऊ लागली. तो तिच्या बाजूला शांतपणे बसला. अजूनही शांतता होती. जणू काही शब्दच हरवले होते. दोघांनाही एकमेकांची अवस्था कळली होती, पण ते बोलू शकत नव्हते. काव्या, तू कशी आहेस? तो बोलू लागला. तिच्या शांततेमुळे तो अस्वस्थ होत होता. मी तुला कसे सापडले? तिच्या आवाजात वेदना भरलेली होती. तिने नकळतपणे आपल्या हृदयावर हात ठेवला. हे रास्ते तुमचेच आहेत. मी ते स्वतः निवडले आहेत, ती टोचून म्हणाली. त्याचेही हृदय तुटले होते. हो, खरंच हेच ते मार्ग आहेत. त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. तू हे का केलंस काव्या? तो हताशपणे थकल्यासारखा म्हणाला. ती त्याच्याकडे रोखून पाहत राहिली. मी हे का केलं हे तुला माहीत नाही? तिने उलट विचारले. मला माहीत आहे, पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचे आहे. मी अफवांवर विश्वास ठेवत नाही, तो ठामपणे म्हणाला. मग तू पण इतरांसारखंच केलं असतंस. मला एक बदनाम, एक चारित्र्यहीन मुलगी समजलं असतंस. ती वेदनेने म्हणाली. जर मी लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता तर मी तुला शोधायला इतक्या दूर आलो नसतो काव्या. माझं हृदय इतकं भरलेलं होतं की तुला दोषी ठरवण्याची माझी हिंमत नव्हती. तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला. तिची अवस्था पाहून त्याला खूप दुःख झाले. तू इथे का आला आहेस? मनात दाटून आलेला प्रश्न दाबून टाकत काव्याने विचारले. मी का आलो आहे तुला कळत नाही का? तुला माझ्या भावनांची जाणीव नाही का? माझ्या डोळ्यात तुझं प्रतिबिंब तुला दिसलं नाही का? तो काळजीने म्हणाला. मला ते तुझ्या डोळ्यात दिसलं होतं, पण आपले मार्ग वेगळे आहेत कबीर राजपूत. ती कठोरपणे म्हणाली. आपले मार्ग वेगळे नव्हते काव्या, तूच ते वेगळे केलेस. तिचा आवाज जड झाला. जर तुला सगळं काही माहीत आहे तर तू का आला आहेस? तो निर्विकारपणे म्हणाला. तिचं हृदय तुटल्यासारखं वाटलं. म्हणूनच, कारण मला तुझ्याकडून सत्य ऐकायचं होतं. मला जाणून घ्यायचं आहे की तू हे का केलंस काव्या? तू स्वतःला या अवस्थेत का आणलंस? तू तुझं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस? तू स्वतःसाठी या काट्याचा मार्ग का निवडलास? मला जाणून घ्यायचं आहे काव्या. त्याचा आवाज दाटून आला. काव्या त्याच्या शब्दांमध्ये हरवून जात होती. तिच्या हृदयाला रडावंसं वाटत होतं आणि त्याच्यासमोर सगळं काही ओतावंसं वाटत होतं. प्रत्येक सत्य, प्रत्येक वेदना. आणि मग ती कोसळली. तुला जाणून घ्यायचं आहे मी हे पाऊल का उचललं? मी स्वतःला या अज्ञात स्थानाची प्रवासी का बनवलं? मी हा काट्याचा मार्ग का निवडला? तर मग ऐक. ती हुंदके देत त्याला सुरुवातीपासून सर्व काही सांगू लागली. तो सुन्नपणे ऐकत होता. त्याचे संपूर्ण अस्तित्व जणू गोठून गेले होते. ती तिच्या भूतकाळाच्या सावल्यांमध्ये अडकली होती आणि त्यातून बाहेर पडणे तिच्यासाठी खूप कठीण होते. तिचे सांत्वन करावे की तिच्यासोबत रडावे हे त्याला कळत नव्हते. तिच्या वेदनांसोबत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिने हळूच आपले डोके त्याच्या खांद्यावर ठेवले. तो स्तब्ध झाला. जणू काही वेळच थांबला होता. त्या क्षणी सर्व प्रश्न, सर्व तक्रारी नाहीशा झाल्या. तो फक्त तिचे हुंदके ऐकत राहिला आणि तिला रडू दिले. त्याने तिचे अश्रू वाहू दिले. कदाचित तिला सहानुभूतीची गरज होती. तो काही लहान नव्हता. तिच्या जागी असता तर कदाचित त्यानेही तेच केलं असतं. पण रागाच्या भरात घरातून बाहेर पडून तिने चूक केली होती. ती एक मुलगी होती. कदाचित हेच ती विसरली असावी. पण त्या क्षणी तो तिला हे कसं समजावून सांगणार होता? तिची ऐकण्याची अवस्था नव्हती. त्याला फक्त तिचं म्हणणं ऐकायचं होतं. तिच्या मनातली वेदना व्यक्त करायची होती. मी पूर्णपणे रिकामी आहे. एखाद्या रिकाम्या घरासारखी. कोणी बोललं की मला फक्त प्रतिध्वनी ऐकू येतो. माझ्या आत इतकी शांतता आहे की जेव्हा मी विचार करते तेव्हा आठवणींचा गोंधळ उडतो. तो तुटलेल्या हृदयाने तिचं बोलणं ऐकत होता. तिने सोसलेल्या सर्व खडतर मार्गांबद्दल तो अनभिज्ञ होता. प्रेमाची वेदना ओसरली होती, पण त्याच वेदनेने तिला पूर्णपणे हादरवून सोडले होते. थोड्या वेळाने तिने स्वतःला सावरले आणि त्याच्यापासून दूर वळून आपली नजर खाली झुकवली. काव्या, तो प्रेमाने म्हणाला. तिने चेहरा वर उचलला. तिचे डोळे अजूनही पाणावलेले होते. तुझ्या हृदयात माझ्यासाठी एक खास स्थान आहे का? त्याने विचारले. त्याला उत्तर आधीच माहीत होते, तरीही त्याने आपल्या मनाला शांत करण्यासाठी विचारले. काय बोलावे हे तिला सुचत नव्हते. ती त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. जर तिने आता हे सांगितले नाही तर कधी सांगणार? तिने पाणावलेल्या डोळ्यांनी हलकेच मान डोलावली.
त्या मूक कबुलीने त्याला आंतरिक शांती मिळाली. पण माझ्याकडून कोणतीही आशा ठेवू नकोस. इथून परत जा कबीर राजपूत. मी तुला माझ्यासोबत बदनाम करू शकत नाही, ती गंभीरपणे म्हणाली. तिच्या या शब्दांनी त्याच्या काळजाला पीळ पडला. मी कसा परत जाऊ काव्या? तो शांतपणे गंभीर आवाजात म्हणाला. मी मार्ग विसरलो आहे. तुझ्या वाटेवर चालताना मी माझा मार्ग चुकलो आहे. आता माझ्यासाठी परत फिरणे शक्य नाही. आता आपण कोणत्याही वाटेवर चालू. आपण दोघे एकत्रच चालू. मग ती फुलांची शया असो वा काट्यांची. मी मार्ग बदलणार नाही. ती शांत झाली आणि दुसरीकडे पाहू लागली. ती त्याला हे कसे समजावून सांगणार होती? ती त्याला तिच्यासारखा खडतर वाटेवरचा प्रवासी बनवू शकत नव्हती. माझ्या मागे स्वतःला बर्बाद करू नकोस कबीर राजपूत. तू तुझे संपूर्ण आयुष्य एका मुलीमागे उद्ध्वस्त करू शकत नाहीस. ती हृदयभंग होऊन बोलू लागली. तो चेहऱ्यावर किंचित हास्य ठेवून शांत राहिला. तूच हे नुकसान केलंस काव्या, चुकीचा मार्ग निवडून. जेव्हा मला कळलं तेव्हा मी रडलो, खूप रडलो. मला वाटलं तू मला मारलंस, पण माझ्या हृदयाने तुला जबाबदार धरायला नकार दिलं. मला तुला भेटून सत्य जाणून घ्यायचं होतं आणि बघ, त्याच हृदयातल्या सत्याने मला इथे आणलं. तो क्षणभर थांबला आणि म्हणाला, तू एक नुकसान केलंस काव्या, तुझ्या प्रियजनांना सोडून. त्यांनी तुला प्रत्येक सुख, प्रत्येक आनंद दिला. फक्त प्रेमाची थोडी कमतरता होती आणि ते तुझे नाहीत असं समजून तू त्यांना सोडून आलीस. पण काव्या, ती नाती रक्ताने नाही तर भावनांनी बनतात. जर तुला वाटत असतं तर तू एकदा त्यांना तुझ्या प्रेमाची जाणीव करून देऊ शकली असतीस. तू तुझ्या प्रेमाने त्यांना आपलंसं करू शकली असतीस. पण तू एकटेपणाच्या कवचाने स्वतःला झाकून ठेवलंस. काव्या, तुला कुणाशी तरी लग्न करायचंच होतं. जर तुझे वडील तुझं लग्न ठरवत होते तर तू ते करू शकली असतीस. पण तू रात्रीच्या अंधारात घरातून बाहेर का पळालीस? तो गंभीरपणे म्हणाला. जेव्हा मला कळलं तेव्हा मी प्रत्येक क्षणी तुझ्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. तुझ्या या कृतीने मी पार खचून गेलो होतो. मी एका प्रतिष्ठित मुलीच्या प्रेमात पडलो होतो, जी निर्मळ चांदण्यांसारखी तेजस्वी होती. त्याचा आवाज थोडा नरम झाला. मग तू इतका मोठा निर्णय का घेतलास? तो किंचित हसून पुढे म्हणाला. पण मी तुझ्यासाठी देवाला प्रार्थना केली. मी त्याला माझा विश्वासू मित्र बनवलं. मी तुझ्या आणि माझ्या प्रेमाच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्यावर सोडवली. आणि बघ, त्यानेच आपल्याला एकत्र आणलं. त्याच्या हास्यात दिलासा होता, पण तिला हसूही येत नव्हतं. तो तिच्या नुकसानीची मोजणी करत होता. अजून वेळ आहे काव्या. तुझ्या प्रियजनांकडे परत जा. आता मार्ग मोकळे झाले आहेत आणि तुझ्या हृदयात एक जागा तयार होईल. नंतर कदाचित काहीच उरणार नाही. तू एकटी पडशील रिकाम्या हाताने. हे स्वीकार की ते तुझेच आहेत. देवाने त्यांना तुझ्यासाठी निवडले आहे. तो थांबला आणि पुढे म्हणाला. जगाला माहीत नाही की तू त्यांची खरी मुलगी नाहीस, पण तो अजूनही तुला त्याची मुलगीच मानतो. त्याने काय भोगलं असेल याचा विचार कर. असंच असणार. त्याला किती प्रश्नांना सामोरे जावे लागले असेल याचा तू एकदाही विचार केला नाहीस का? तिचे डोळे पाण्याने भरले. ती ऐकत राहिली, जणू तिच्या आत काहीतरी तुटत होते. मी मागे कशी जाऊ? मी सगळं काही मागे सोडलं आहे कबीर. ती तुटकपणे म्हणाली. मी ते मार्ग पुन्हा तयार करीन काव्या. फक्त त्याच्यासाठी तुझ्या हृदयाचे दरवाजे उघड. तो हळुवारपणे म्हणाला. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्यासाठी तो आता केवळ एक माणूस राहिला नव्हता, जणू ते एक मार्गदर्शक, एक आधार. तिला पुन्हा योग्य मार्गावर नेणारा कोणीतरी बनला होता. मग मला वचन दे, तू मला कधीही एकटे सोडणार नाहीस, ती हळुवारपणे म्हणाली. जणू काही आधाराने ती आपले तुटलेले हृदय सावरण्याचा प्रयत्न करत होती. तुला मला बांधून ठेवायचं आहे. त्याच्या शब्दांमध्ये थकवा, वेदना आणि आता अखेरीस आशेचा एक किरण होता. त्याचे शब्द तिच्यावर परिणाम करत होते. कदाचित ती सुद्धा वर्षानुवर्षे सहन करत असलेल्या वेदनांना, हृदयात असंख्य जखमांना कंटाळली होती. आता तिला फक्त सुटका हवी होती. मी वचन देतो काव्या, तो गंभीरपणे म्हणाला. आयुष्याच्या प्रत्येक कठीण आणि काट्यांनी भरलेल्या वाटेवर मी तुझ्यासोबत असेन. तिच्या आत शांततेची भावना पसरली. जणू काही क्षणभरासाठी का होईना तिच्या मनातील वादळ शांत झाले होते. तू आता कुठे राहतेस? त्याने अचानक विचारले. एका भाड्याच्या घरात, जिथे काही मुली राहतात. मालक पती पत्नी आहेत, ती म्हणाली आणि तिच्या डोळ्यात पुन्हा एक हलकी वेदना चमकली. ठीक आहे. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. काव्या, तुला असं खचलेलं बघणं मला सहन होत नाही. मी तुला मार्ग दाखवला आहे. आता कोणता मार्ग निवडायचा हे तुझ्यावर अवलंबून आहे. मी तुझ्यासोबत आहे. एकटं वाटून घेऊ नकोस. असं म्हणून तो उठला. जाताना त्याने तिला आपला नंबर दिला आणि तिचा नंबर स्वतःकडे ठेवला. जणू काही त्याने तिला एका मोठ्या निर्णयावर सोडून दिलं होतं. तो मुलगा कोण होता मुली? तो निघून जाताच घरमालकिनीने विचारले. तो मुंबईहून आलेला माझा मित्र आहे, भेटायला आला होता, ती हरवलेल्या आवाजात म्हणाली. ठीक आहे बाळा. ती समाधानाने निघून गेली. ती पुन्हा एकटी पडली होती. तो तिच्या आयुष्यात आला होता. जणू काही तिच्या समोर नवीन वाटा खुल्या झाल्या होत्या.
आणि तो निघून जाताना तिला विचार करायला खूप काही देऊन गेला होता. ती थकून गुडघ्यांवर डोके टेकून बसली. तिच्यातला एक भाग वेदनेतून रिकामा झाला होता, पण बाकीच्या भागात अजूनही खूप खोल शांतता पोकळी होती. कबीर राजपूत तिच्या ओसाड आयुष्यात एका झरासारखा आला होता आणि तो निघून जाताना तिच्या आंतरिक उदासीनतेला आपल्यासोबत घेऊन गेला होता. धडधडणाऱ्या हृदयाने ती पुढे जात होती. 2 दिवसांच्या आंतरिक प्रवासानंतर ते मुंबईला पोहोचले होते. हे खरं आहे की परतीचा प्रवास नेहमीच सोपा नसतो आणि हा प्रवास तिच्यासाठीही अत्यंत कठीण होता. कबीर राजपूत तिला सोडून गेला होता. आता अखेर आशेचा किरण दिसला होता आणि हा प्रवास तिच्यासाठीही अत्यंत कठीण होता. कबीर राजपूत तिला सोडून गेला होता. ती घरातून एकटीच बाहेर पडली असल्यामुळे त्याने तिला एकटीनेच जायला सांगितले. जर तो तिच्यासोबत गेला असता तर नको त्या लोकांचे लक्ष वेधले गेले असते. त्याने तिला फक्त एवढेच सांगितले की काही अडचण आल्यास त्याला फोन करावा आणि तो जवळ असेल. म्हणून ती एकटीच घराकडे निघाली. ती महिन्यांनंतर परत आली होती. तिचे पाय जणू गोठून गेले होते आणि तिला ते उचलायला त्रास होत होता. आणि मग ती दारापाशी पोहोचली. तिने घराकडे एक नजर टाकली. जणू काही सर्व काही थांबले आहे. जणू तिच्या अनुपस्थितीत घरच शांत झाले होते. पहारेकऱ्याने तिला पाहिले आणि लगेच दार उघडले. ती आत गेली. आत पूर्णपणे शांतता होती. जेव्हा ती दिवाणखान्यात शिरली तेव्हा सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. अचानक राजेश चौधरीची नजर तिच्यावर पडली आणि तो थक्क झाला. पुढच्या क्षणी तो भानावर आला आणि तिच्या दिशेने धावला. काव्या, माझ्या बाळा, कुठे गेली होतीस? आम्हाला का सोडून गेली होतीस? तिच्या कपाळावर चुंबन घेत तो म्हणाला. त्याचा आवाज ऐकून बाकीचे सर्वजण मागे वळले. राजा, तरुण आणि आर्यन. तिन्ही भाऊ तिला पाहून थक्क झाले. त्यांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी आनंद आणि आश्चर्य दिसत होते. तिघेही तिच्याकडे धावले आणि त्यांनी तिला आपल्या मिठीत घेतले. ती तिथेच उभी राहिली, जणू काही ती दगडाचीच झाली होती. कोणतीही तक्रार नाही, कोणताही राग नाही, कोणताही उपहास नाही. तिला आश्चर्य वाटले होते. नकार मिळेल या विचाराने ती मागे वळली होती, पण इथे तिला जशी आहे तसे स्वीकारले जात होते. जणू काही आधी काही घडलंच नव्हतं. तिचं मन पश्चातापाने भरून आलं होतं. तिने त्यांना सोडून दिलं होतं जेव्हा ते तिच्यावर इतकं प्रेम करत होते. मला माफ करा. मी विसरले की देवाने तुम्हाला माझ्यासाठी बनवलं आहे. मला वाटलं तुम्ही एक अनोळखी व्यक्ती आहात. कृपया मला माफ करा. माझं तुम्हा सर्वांवर खूप प्रेम आहे, ती रडत म्हणाली. राजा पुढे आला आणि त्याने तिचे हात धरले. नाही माझ्या बाळा, तू काहीही चुकीचं केलं नाहीस. ही आमचीच चूक होती. आई गेल्यावर आम्ही तुला विसरून गेलो. कृपया आम्हाला माफ कर. तिने आपल्या भावाला आणखी घट्ट मिठी मारली. जणू काही घरात वर्षानुवर्षे असलेली पोकळी नाहीशी झाली होती आणि मग सगळं काही इतक्या पटकन बदललं. अगदी जशी काव्याची इच्छा होती त्याचप्रमाणे तिचा साखरपुडा राजपूतशी झाला होता. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचे लग्नही झाले. सुवेशभूषा केलेली ती आपल्या पलंगावर सजून बसली होती. कबीर राजपूत आत आला. त्याची नजर तिच्या सुवेशभूषेवर खिळली होती. तू खूप सुंदर दिसत आहेस. तो हळूच जवळ येत म्हणाला. काव्या लाजेने लाल झाली. कबीर राजपूतने तिच्या बांगड्यांनी भरलेला मनगट पकडला आणि खाली वाकून आपले ओठ तिथे टेकवले. मोदिखाईच्या निमित्ताने मी तुझ्यासाठी एक भेट आणली आहे. कबीर तिच्या कानाजवळ जाऊन कुजबुजला. तिची इच्छा आटली. त्याच्या जवळीकतेने ती धुंद होत होती. कबीरने आपल्या खिशातून एक सुंदर लॉकेट काढले, ज्यावर कबीर असे लिहिलेले होते. कबीरने तिची पाठ आपल्याकडे वळवली आणि एक हाताने तिच्या मानेवरचे केस बाजूला सारून तो लॉकेट तिच्या गळ्यात घातले. त्याच्या स्पर्शाने काव्या थरथरली. कबीरलाही विचित्र भावना जाणवत होत्या. तो स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्याने आपले धगधगते ओठ तिच्या लोण्यासारख्या मऊ मानेवर टेकवले. जणू काही काव्याचा श्वास तिच्या छातीतच अडकला होता. तिच्या अस्तित्वाच्या मंद सुगंधाने कबीर धुंद झाला. त्याने काव्याला आपल्याकडे वळवले आणि तिच्या लालसर ओठांवर आपली उत्कटता पसरवू लागला. काव्याचा श्वास तिच्या छातीतच अडकला. तिने कबीरचा शर्ट आपल्या मुठीत घट्ट पकडला. जणू काही एका प्रकारच्या धुंदीने कबीरला त्याच्या तळमळीने वेढून टाकले होते. जणू काही ते संपणारच नव्हते. तू खूप वाईट आहेस. तू खूप वाईट आहेस, ती रागाने म्हणाली. तिरकस चेहऱ्याने बोलताना कबीरला ती खूप सुंदर वाटली. त्याला तिचे प्रत्येक रूप आवडले. तर दुसरीकडे त्याच्या स्पष्ट व्यक्तपणामुळे काव्याचा चेहरा लाल झाला. मी कोणीही असलो तरीही मी माझ्या काव्याचा आहे. कबीर हसत हसत आपले नाक तिच्या नाकाला घासत होता. ती सुद्धा त्याच्याकडे रागाने बघत हसली. कबीरने तिला एखाद्या अनमोल वस्तूप्रमाणे घट्ट मिठी मारली. त्याच्या मिठीत समाधानाने हसत तिने डोळे मिटले. अखेरीस त्या दोघांना एकमेकांचा सहवास लाभला होता. अखेर ते एकमेकांना भेटले होते. त्यांच्या प्रेमाचा विजय झाला होता.